महाशिवरात्री 2025 उपवासाचे 40 महत्त्वाचे नियम. दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. यावर्षी पंचांगानुसार शिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:08 ते 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:54 पर्यंत असणार आहे. पूजा मुहूर्त पाहिलं तर महाशिवरात्री बुधवार 26 फेब्रुवारी रोजी आहे. महाशिवरात्रीचे उपवास आणि पूजा त्याच दिवशी होतील. आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतो किंवा महादेवांची जी काही व्रतवैकल्ये वर्षभरामध्ये करतो त्या सगळ्या व्रतांचा पुण्य आपल्याला फक्त एका महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळते. त्यामुळे प्रत्येकानेच महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून करावे. ज्या मुलामुलींचा विवाह होण्यामध्ये अडचण येत असेल त्यांनी देखील महाशिवरात्रीचे व्रत करावे. त्यामुळे लवकरच त्यांना मनासारखा जोडीदार मिळू शकतो. तसेच सौभाग्यवती महिलांनी हे व्रत केल्याने सौभाग्य अखंड राहते अशी देखील मान्यता आहे. 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी गुरुवार 27 फेब्रुवारी रोजी उपवास सोडावा. महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची वेळ सकाळी 6:48 ते 8:54 पर्यंत आहे. या काळात तुम्ही उपवास सोडून उपवास पूर्ण करू शकता. महाशिवरात्रीचे व्रत लहान मुले, स्त्रिया, पुरुष घरातील सगळ्यांनीच केले पाहिजे. महाशिवरात्री उपवासाचे नियम. 1. महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तीळ टाकून अंघोळ करावी. 2. शक्य असल्यास गंगा स्नान करावे किंवा अंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स करून देखील तुम्ही अंघोळ करू शकता. 3. 2 उपवासाची इच्छित फळं मिळवण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फळाहार करून उपवास पकडावा. 4. परंतु ज्यांना काही कारणास्तव फलाहारवर उपवास करायचा नसेल तर ते फराळही करू शकतात. 5. पांढरे मीठ वापरण्याऐवजी सैंधव मीठ वापरावे असे म्हटले जाते. 6. शेवटी उपवास हा आपल्या श्रद्धा आणि भक्तीवर अवलंबून असतो. तुम्ही फलाहार करून उपवास करा किंवा फराळ करून करा, फक्त मनोभावे उपवास करा. 7. मनातील इच्छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतील. 8. कांदा, लसूण, मांसाहार, दारू यांसारखे तामसिक पदार्थांचे उपवासाच्या दिवशी सेवन टाळावे. 8. उपवास करायचा असेल तरी देखील आणि जे उपवास करत नसतील त्यांनी देखील किमान शिवरात्री दिवशी या पदार्थांचे सेवन करू नका. 9. उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची मनोमन आराधना करावी. या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा. यामुळे आयुष्यातले दुःख, संकटे नष्ट होतात. 10. व्रताच्या दिवशी दिवसा झोपू नये. शास्त्रानुसार दिवसा झोपल्याने आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही, पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील ते झोपू शकतात. 11. महाशिवरात्रीचे व्रत काही जण निर्जला म्हणजे काही न खाता पिता किंवा केवळ पाण्यावर, काही जण फलाहार तर काही फराळ करून करतात. आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसारच व्रत कसे करायचे ते ठरवावे. दुसऱ्यांच्या हेवा करून व्रत करू नका. 12. जर फराळ करून व्रत करत असाल तर साध्या मिठाऐवजी सैंधव मिठाचा प्रयोग करावा. 13. उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे. शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी म्हणून स्त्री पुरुष दोघांनी ब्रह्मचर्याचे पालन करावे. 15. उपवासाच्या दिवशी कोणाशीही भांडण तंटा करू नये किंवा निंदा करू नये. खोटे बोलून दुसऱ्याचे मन दुखावू नये. आपले आचरण केवळ सात्विक ठेवावे. 16. शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्त्व सांगितले आहे. काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा मंत्र जप केला जातो. 17. यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळते अशी मान्यता आहे. ते केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून असते. 18. उपवासाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी व्रत सोडावे. त्यासाठी सात्विक अन्न पदार्थ घ्यावे. 19. ज्या स्त्रियांना मासिक पाळी आली असेल त्यांनी व्रत करा, केवळ पूजा करू नये. मनापासून श्रद्धेने व्रत केल्यास पूजा न करता देखील तुम्हाला व्रताचे पूर्ण फळ मिळते. 20. गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तरच उपवास करावा, नाहीतर केवळ भगवान शंकरांची पूजाविधी आणि मंत्र जप केला तरी देखील चालेल. 21. महाशिवरात्रीला काही ठिकाणी बगर हा पदार्थ खाल्ला जातो, पण काही भागांमध्ये अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नये. आमच्याकडे देखील सोमवार आणि महाशिवरात्री उपवासाला भगर खाल्ली जात नाही. तुम्ही देखील महाशिवरात्रीला भगर खाऊ नका, परंतु तुमच्याकडे खात असतील तर तुम्ही खाऊ शकता. 22. शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुवू नये. तुम्हाला केस धुवायचे असतील तर ते आदल्या दिवशी धुवावे. 23.
यश, समृद्धी, शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र, धतुराचे फळ, कच्चे तांदूळ, दूध, दही, चंदन, तूप, पाणी, भांग, ऊस अर्पण करावे. या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेल्या मिठाई, पेढा, बर्फी आणि खीर यांसारखे पदार्थ भगवान शिवाला अर्पण केले जातात. तसेच पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण करा. महाशिवरात्री व्रताची पूजा 4ही प्रकारात करणे अत्यंत शुभ मानले जाते. पूजेच्या प्रत्येक वेळी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. याशिवाय शक्य असल्यास उपवासाच्या काळात रुद्राभिषेक करावा. 24. उपवासाच्या दिवशी सकाळी शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिवाची मनोभावे पूजा मंत्रजाप केल्या इच्छित फळ मिळते. त्यानंतर सूर्योदय झाल्यावर सूर्यदेवाला अर्घ्य जल देखील अर्पण करावे आणि व्रताचा संकल्प घ्यावा. 25. महाशिवरात्री उपवासासाठी शुद्धतेला विशेष महत्त्व असते. या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करणे आवश्यक आहे. त्यानंतर नित्यची देवपूजा करावी. 26. महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर शिवाची पूजा केली जाते आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप केला जातो. 27. संतती प्राप्तीची इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक भगवान शंकरांची पूजा करून उपवास केल्याने निश्चितपणे फळ मिळते आणि संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होते. 28. भगवान शंकरांची पूजा करण्यापूर्वी शिवलिंगाला पंचामृताने म्हणजे दूध, दही, तूप, मध आणि साखर इत्यादी किंवा गंगाजल आणि स्नान करा. त्यानंतर पूजा करून दिवा आणि धूप लावा. 29. शिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा 4 प्रहरमध्ये 4 वेळा देखील करता येते. आपली इच्छानुसार आपण करावे. 30. भगवान शिवाला अर्पण केलेल्या कोणत्याही वस्तूचे सेवन करू नका, कारण असे मानले जाते की ते दुर्दैव आणते. 31. केवडा आणि चंपा यांसारखी फुले अर्पण करू नका, कारण त्यांना भगवान शिवांनी शाप दिला आहे अशी पूर्वीपासून म्हटलेली मान्यता आहे. 32. या पूजेदरम्यान भाविकांनी कधीही कुंकूचा तिलक लावू नये, त्याऐवजी चंदनाच्या तिलकाला प्राधान्य द्यावे. 33. उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो, त्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास देऊन उपवास करू नका. जे तुम्हाला शक्य होईल आणि जे जमेल त्यानुसारच उपवास करावा. 34. उपवास करणाऱ्या भाविकांनी तांदूळ, डाळी आणि गहू यापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावे. 35. पूजा करताना शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये. चुकूनही भोलेनाथांना तुळशीचे पाणी अर्पण करू नये. 36. पूजेत शेंदूर आणि हळद लावणे टाळावे. 37. मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर वैद्यकीय समस्यासारख्या आरोग्यविषयक समस्या असलेल्या व्यक्तींनी उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. ओम नमः शिवाय.